आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। कुणाविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच तो दोषी कसा असतो? अण्णा बनसोडेंचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचं भाष्य। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसते। अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात, अंजली दमानी यांची टीका। तर ज्या थाटात नार्वेकरांनी जॉईंट कमिशनर यांना फोन करत आदेश दिलेत त्यामध्ये सत्तेची मिजास दिसून आली होती। दमानी यांचा हल्लाबोल। थोरवेंच्या डोक्यावर परिणाम झाल्यानं ते असे आरोप करतायत। नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं नैराश्यातनं ते आरोप करत असल्याची टीका खासदार सुनील तटकरेंनी केली आहे। तटकरे रायगडचे आका असल्याची टीका महेंद्र थोरवेंनी केली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा भाजपात पक्षप्रवेश। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नितीन देशमुख हे भाजपात आता दाखल झालेत। पडळकर आक्रमक नेते तर काही गैरसमजातनं वाद झाला होता, आव्हाडांशी बोलण्याची हिंमत झाली नाही, नितीन देशमुखांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिका निवडणुकीतनं 453 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीत 1729 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। आज या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल। पुणे महापालिका निवडणुकीसाठी 1165 उमेदवार रिंगणात, तर काल अखेरच्या दिवशी तब्बल 969 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। पालिकेच्या 165 जागांसाठी राजकीय पक्ष मैदानात। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 649 उमेदवार रिंगणात, 269 उमेदवारांनी निवडणुकीतनं माघार घेतली। उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार। नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या 96 बंडखोरांनी अर्ज मागे घेतले, पण विनायक डेहनकर, सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण, मुकुंद बापट, दीपक चौधरी, सुनील मानेकर यांची बंडखोरी मात्र कायम।